या कलियुगात प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. थोडे थोडे सगळेच दुःखी आहे. या संसारात तुम्हाला कोणीच सुखी नजरेला येणार नाही. धनाने सुखी असतील पण शरीर व्याधीने मनुष्य ग्रस्त आहे. सुखी तोच मनुष्य असेल जो भगवंताच्या चरणावर आणि गुरुच्या चरणावर नतमस्तक होईल. तो सुखी असेल. मनुष्य सुख कुठून कुठून मिळेल याच्या वाटा शोधत असतो, पण ते त्याला प्राप्त होत नाही. ते सुख पाहिजे असेल तर मनुष्याला खरी गरज आहे ती सत्संगाची, असे प्रतिपादन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य बापू यांचे कृपापात्र शिष्य आनंद चैतन्य महाराज यांनी मंठा तालुक्यातील बेलोरा येथे 3 दिवसीय गीता रामायण सत्संगाचे आयोजन चैतन्य साधक समितीच्या वतीने करण्यात आले होते, तेव्हा पहिल्या दिवशी सत्संगाप्रसंगी केले. पुढे बोलताना म्हणाले, संतांच्या सहवासात आहे ते सुख गुरुच्या सानिध्यात आहे. भगवत भक्ती करत असताना त्याग, निष्ठा, विश्वास, गुरुबद्दल समर्पण भाव महत्वाचा असतो. गरज आहे ती सेवा विश्वासाने करण्याची. संसारातून मनुष्याला सर्वस्व मिळेल हा त्यांचा अंधविश्वास आहे. संपूर्ण भारतच ही संतांची भूमी आहे. या भूमीचे खूप ऋण आपल्यावर आहे. ज्या भारतात या संतभूमीत आपल्याला जन्म मिळाला तेथे प्रत्येकाचे नाते हे प्रेमाचे आहे. या ठिकाणी भेद नाही. यावेळी माजी समाज कल्याण सभापती दत्ताराव बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव पवार यांच्यासह चैतन्य साधक परिवार आणि मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती. गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना.